बाजूला करावी स्टेजच्या समोरून. चुरशीचा सामना, या सामन्यात विजयी संघ जाणार आहे सेमीफायनल पोहोचण्याची संधी. जो हा सामना जिंकेल त्याला सेमीफायनल पोहोचण्याची संधी. ही मॅच जो जिंकेल त्याला फायनल मध्ये जाण्याची संधी. टॉस विन झालेली आहे टीम ए आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 7 ओव्हरचीच मॅच असेल ही पुन्हा एकदा. Scorer ready? Scorer ready. Scorer is actually ready, but still it is okay. ओहो, टप्प्यावर चेंडू, निर्धाव. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू बघू याच्यामध्ये काय होत आहे. आणि हात झेल बाद. पहिल्याच बॉल मध्ये झेल बाद. संघाला मोठा धक्का. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा मासा गळाला लागत असताना चैतन्याच्या उत्कृष्ट असा लेग कटर टाकलेला जो बाहेर जात होता आणि त्याच्यावर हलकासा चेंडू उडून आफताब यांनी आपली विकेट गमावलेली आहे. पुढील फलंदाज आहेत पुढील फलंदाज अनिकेत. चैतन्य रेडी. बघूया ह्या चेंडूवर काय होत आहे. आणि बॅट मधून गेलेला चेंडू लॉंगांच्या दिशेने जाताना सुभाषची तेगी चाल आणि एकच धाव. मिड विकेट कडे जाताना मिश्रांनी बॉल उचललेला आहे. 2चीच एकच धाव. पण 2 धाव होत असताना 2 धाव ओव्हर थ्रोज मुळे 2 धाव झालेल्या आहेत संघाच्या. बॅटिंगला हेमंत, नॉन स्ट्राईकला अनिकेत. आणि बघूयात ह्या चेंडूवर पुढील काय होत आहे. मिश्रा यांनी जो थ्रो दिलेला आहे तो थोडा काहीसा आखूड टप्प्याचा होता आणि तो वरून गेलेला होता. उंच असा उडवलेला चेंडू. बघू याच्यावर काय होतंय. शावलीन आपल्या अंगावरून गोल फिरून येत असताना 2 धावांची गरज. थ्रो दिलेला आहे पण थ्रो तितकाच गचाळ थ्रो आणि त्याच्यावर तिसऱ्या धावाचाही पूर्ण
आणि चौथ्या धावाचा पण प्रयत्न असताना प्रवीण त्याच्यावर येत असताना पण नाही. 3 धावांवरच समाधान मानावं लागेल. वाईटचा इशारा, अंपायर यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत वाढ आणि धावसंख्या गेलेली आहे 7 धावांवर. पुन्हा फिरवलेला चेंडू, बघूया काय होता याच्यावर, आणि रामच्या डोक्यावरून जात असताना अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तेवढ्यात प्लेयर त्याच्यावर आलेला आहेत आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. बघूया काय होतं. अजूनही थ्रो दिलेला नाहीये. थ्रो आरामात किपरच्या हातात गेलेला आहे. आणि योगेश यांना आमंत्रित करत असताना ओव्हरसाठी. ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे 9 धावा आणि 1 गडी बाद. आता संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं असं काहीशे बदल करून घेत असताना कॅप्टन संदीप, आणि त्यांनी पुन्हा एकदा योगेशला थांबवलेलं आहे आणि आमंत्रित करत आहेत रामला. नाही, डबल डबल सिंगल, एक सिंगल मग डबल. अरे मी ते वेगळं काहीतरी घेत होतो. दुसऱ्या षटकाची सुरुवात राम यांच्याकडून होत असताना काहीसा यॉर्कर असा बॉल, तितकी चांगली किपिंग करत असताना योगेश. निर्धाव चेंडू रबर बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे जसं की गोल्ड मिळाल्यासारखं आहे. आणि हा कमरेवरील चेंडू आणि नो बॉल कडून इशारा, आणि त्याच्याबरोबर 6 धावा. काहीच रनअप मध्ये किंवा हातामध्ये ओला बॉल बसल्या नसल्यामुळे, सटकल्यामुळे तो कमरेच्या वर गेला आणि त्याला नो दिलेला आहे. आणि त्याच चेंडूवर तितकाच त्याचा समाचार घेताना हेमंत आणि 6 धावा आपल्या संघासाठी मिळवताना. पुन्हा एकदा एक अकूट टप्प्याचा चेंडू आणि हेमंत स्ट्राईकवर. राम बॉलवर जात असताना रनआउटची संधी, आणि बॉल नाही. रनआउटची संधी हुकलेली आहे. काहीचा बॉल हातात न मिळाल्यामुळे 2दा त्यांनी प्रयत्न केला बॉल उचलण्याचा, पण बॉल उचलता गेला नाही त्यांच्याकडून. आणि 2 धावा संघासाठी पुन्हा एकदा ऍड होत असताना मिडविकेट, शॉर्ट मिडविकेट लावत असताना स्लिपमधून संघ काढतोय. आणि हा स्क्वेअर कट केलेला आहे. बॉलवर धावत येत आहेत तितक्या चपळाईने, आणि बॉल 1 धावा. मला असं वाटतं हा विकेट त्यांनी आत्महत्या केलेली आहे. हा रनआउट नाही आहे, ही आत्महत्या आहे. आणि आता फलंदाजीसाठी उतरतायत रघुवेंद्र शेट्टी. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे 18 धावा. ह्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. धावसंख्या 19 वर आहे. निर्धावाचा चेंडू, रामकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू मध्ये वाढ होत असताना
आणि उत्कृष्ट आता टोलवलेला चेंडू हा 6 धाव्यांसाठी. स्टेडियमच्या बाहेर एक हलकासा चेंडू टाकला होता आणि त्याच्यामध्ये 6 धावा मिळवण्यात यशस्वी रघु. एक चेंडू अजूनही बाकी या ओव्हरमध्ये. धाव संख्या पोहोचलेली आहे 25 धावांवर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली आहे 26 धावांवर. 2 गडी बाद, 26 धावा. बोचा दुखतोय. अरे नाही, मी बाहेर गेलो, मला दात आले. नाही पण तिकडे येतो ना, यायला पाहिजे ना. मग इथे येतो, लक्ष द्यायला पाहिजे. नाही नाही असं संघटक तिसरं शतक घेऊन आलेले आहेत दिलीप. स्क्वेअर कटच्या दिशेने बॉल मारलेला आहे. बघूया याच्यावर काय मिळवत आहेत. 2 धावा, 3 धावा आणि बॉलच मध्ये गोंधळ झालेला आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. 5 चेंडू. या 5 चेंडूंमध्ये काय करता येईल बघूया. आणि हा निवांत धाव मध्ये वाढ. अंपायरचा निर्णय वाईड. अगदी इम्पॉर्टंट असे ओव्हर टाकत असताना दिलीप मिश्रा पुन्हा एकदा रनअपवर रेडी. रघुवेंद्र रेडी आणि उंच 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 असा चेंडू जातोय. बघूया याच्यामध्ये काय होत आहे. तितका चेंडू बाहेर आणि 6 धावा. 6 धावा संघासाठी आणखीन मिळत असताना आणि वैयक्तिक 6 धावांमध्ये वाढ करत असताना रघुवेंद्र. आणि ह्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा, 9 धावा खर्च केलेल्या आहेत दिलीप मिश्रा यांनी. पुन्हा एकदा आपल्या रनअपवर रेडी. बघूया काय करतील संघासाठी. आणि हा उंच असा स्क्वेअर कट केलेला आहे. बघूया याच्यामध्ये काय होत आहे. आणि बघूया अंपायरचा निर्णय काय होत आहे. बॉल कुठे आहे. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. अंपायरने आपले निर्णय कळवावा. 2 धावा, 2 धावा. धावसंख्या पोचलेली आहे 37 धावांवर. 2 ओव्हर 3 बॉल. बघूया पुढील चेंडूवर काय होत आहे. वाईड बॉल. थोडा आपटण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा काहीसा अलीकडेच पडला विकेटच्या आणि त्यामुळे खूपच वरून गेलाय. आणि अंपायरने 1 बाउन्सचा इशारा देखील दिलेला आहे याच्या बरोबर. आणि हा फुलटॉस बॉल. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस बॉल मिळालेला आहे. काहीच वाईट असं शतक जात असताना टीम सी ला. आणि टोटल धावसंख्या झालेली आहे 44. 2 ओव्हर 4 बॉल नंतर. 2 ओव्हर 4 बॉल.
डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. काहीच कन्फ्युजन ग्राउंडवर क्रिएट होत असताना अंपायरांना वाटलं की तो प्लेअर आतला आहे पण तो बाहेरचा होता. एनिवेज आपण कंटिन्यू करू शकतो याच्यानंतर पुन्हा. ह्या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. बघूया काय करतात या 2 चेंडूंवर. आणि हा काहीसा दिशाहीन असा बॉल आणि हा वाईट दिलेला आहे अंपायरने. अजूनही 2 ओव्हर 4 बॉल बाकी. 2 ओव्हर 4 बॉल झाल्यानंतर 2 बॉल बाकी या ओव्हरमध्ये. एक धावाची एक धाव एक धावासाठी खेळलेला हा शॉट. आणि हा उंच टोलवलेला चेंडू हेमंत कडून बॉल झालेला आहे बाहेर आणि 6 धावा. 6 धावा. फुलटॉस बॉल आणि 6 धावा ह्या ओव्हरमध्ये. आतापर्यंतच्या मॅच मध्ये सगळ्यात जास्त धावा दिलेल्या आहेत ह्या ओव्हरमध्ये. 26 रन. संघाची धाव संख्या 52. 26 धावा ह्या ओव्हरमध्ये मिळवण्यात यश आलेलं आहे रघुवेंद्र आणि हेमंत यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना दोघंही. एक धाव काढल्यानंतर हेमंतकडे संधी होती आणि त्या संधीचा त्याने सोनं केलं आणि 6 धावा मिळवल्यात आपल्या संघासाठी. 3 ओव्हर आणि 52 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 52. 52 वर. प्लेयरांना विनंती आहे की त्यांनी बाहेरून जावं स्टेडियमच्या. जितू आणि अखिल. उत्कृष्ट आता चेंडू पण पकडण्यात अयशस्वी आणि बघूया काय होतं त्याच्यावर. आणि 1 धाव मिळवण्यात यश झालेला आहे. दुसऱ्या धावाची संधी पण नाही. 1 धाव मध्ये समाधान मानलेलं आहे. वाईट दिला. वाईट +1. वाईट +1. डेड असा बॉल. बघूया पुन्हा एकदा रनअपर पोर्टात चैतन्य काय करू शकतात संघासाठी. शॉर्ट बॉल पण वाईटचा इशारा. शॉर्ट बॉल आणि वाईटचा इशारा अंपायर्स कडून. आणि पुन्हा एकदा नो बॉल. हा नो बॉल देण्यात आहे कारण का सेकंड बाउन्स होता त्यामुळे हा नो बॉल देण्यात आलेला आहे. फ्री हिट आहे या बॉलवर. एकही धाव न टाकता 3 धावांची वाढ. आणि पुन्हा एकदा फ्री हिट मध्ये 4 धावा आपल्या संघासाठी मिळवताना खेळला ना तो. एक बॉल. कुठे आहेत बॉल. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. सरळ हातात बॉल गेलेला आहे त्यामुळे
नेक्स्ट फलंदाज ग्राउंड मध्ये येत आहेत सुलेंदर डावखुरे फलंदाज. आपल्या लांब लांब शॉटसाठी जाणले जातात. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर 2 बॉल मध्ये 60 धावा. थोडा संघाला लागून गेलेला चेंडू. बघूया अंपायरांचा काय निर्णय येतो. 1 धाव पूर्ण आणि त्यावरच समाधान. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉल शिल्लक. आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. बघूया याच्यावर काय होत आहे. आणि विकेट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यामुळे कॅच झालेली आहे. बाउंड्री लाईन पासून काही इंच आतमध्ये हा झेल पकडला आणि त्यामुळे रघुला परत यावं लागेल. त्या पुढील बॅट्समन आहेत अनुराग. संघ पोहोचलेला आहे 61 धावांवर 3 ओव्हर 4 बॉल मध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक. शॉटही तितकाच चांगला होता. बॉलही तितकाच चांगला होता. काहीच अवांतर धाव ह्या ओव्हरमध्ये आलेले आहेत पण तितकेच बळीही मिळवलेले आहेत त्यांनी. आणि हा पुन्हा उत्कृष्ट असा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पण हा अशा चेंडूच्या उसळीवर जर आपण ग्लान्स करण्याचा प्रयत्न करत असाल तर खूप कमीच वेळा तो बॅटवर लागतो. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न. पण ह्यावेळी कीपर आणि पाटील. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण. स्कोर झालेला आहे 63. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 63. बॉलिंगसाठी आलेला आहे सुधीर. समोर शैलेंदर. बघा काय होत आहे. पुढे टाकलेला चेंडू पण त्याच्यावर हलकासा शॉट मारण्याचा प्रयत्न. सुभाष तितक्या चपळाईने येत आहे. 1च धाव. 1 धाव. 1 धावेने संघ पोहोचतोय 64. सुधीर पुन्हा सज्ज. समोर अनुराग. पुढेसा थोडा रेंज मधला चेंडू होता पण लेग साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो नाही जाऊ शकला तितकासा चांगला शॉट. बघूया आता पुढील चेंडूत काय होत आहे. समोर आहे सुलेंदर. सुधीर पुन्हा सज्ज. संघाची धावसंख्या झालेली आहे 65. आखूड टप्प्याचा चेंडू. विकेटवर मॅट असल्यामुळे हा थोडासा बदल त्याच्यामध्ये घडवून आणताना दिसतात. बॉलर तेवढीच चांगली संधी कारण का बॉल मागे पुढे राहतो. डेड बॉलचा इशारा क्षेत्ररक्षकाला. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचलेली आहे 66. पुन्हा एकदा तोच बॉल करावा लागेल. अवांतर धाव तयार. अंगावर टाकत असताना काहीशी बॉडी लाईन अशी बॉलिंग. थ्रो दिलेला आहे. रनआउटची संधी आणि रनआउटचा प्रयत्न यशस्वी. उत्कृष्ट पद्धतीने बॉलला गॅदर केला आहे सुधीर यांनी. संघासाठी येत आहे स्वप्नील क्रीजवर. समोर आहे अनुराग. अनुरागला एक संयमी पाळी खेळण्याची गरज आहे कारण का अजूनही 2 ओव्हराची आवश्यकता. 2 ओव्हर राहिलेले आहेत बाकी आहेत.
वर असा एज लागून गेलेला आहे आणि विकेट. फिल्डर ना मग तो योगेश होता ना. आउट झाला. आउट कोण झाला? आउट नाही, हे फिल्डिंगचं आहे ना. दोन्ही कसं नाही ना होतं तेच तर. थांब थांब. हा बॉल हे रेडी व्हायला पाहिजे ना. हा मग तेच तर हा घे चल योगेश. रेडी बाय. नाही नाही अरे ते ऍप काहीतरी हँगलंय. हा ऍप हँग झालंय. थांब थांब. थांबा 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 इथे. हा पहिला आउट झाला सुरू. योगेश एक होता. बस झालं तेवढंच कर ना. मग तेच तर कन्फ्युजन करतोय तू. नंतर अनुराग गेला. अनुराग आउट. नवीन बॅट्समन गेला होता स्वप्नील. स्वप्नील गेला. स्ट्राईकवर अनुराग होता. ओके आणि अनुराग पण आउट झाला. कॅच आउट झाला. ठीक आहे सुरू करा. पुन्हा त्याच टप्प्यावर चेंडू. अचूक टप्पा टाकत असताना सुधीर. धावसंख्या पोचलेली आहे 66 धावा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. 66. नाही रे बस झाला आता. मी नाही कमेंट करणार बाळा. चल नेक्स्ट बॅट्समन हॅज कोण आहे समजलं नाही. नेक्स्ट बॉलर आहेत संदीप. स्ट्राईक करतील स्वप्नील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. तितकाच मला वाटतं या संघाला सापडलेला आहे की कुठे बॉल टाकायचे आहेत आणि निर्धाव चेंडू काढायचा आहे. आणि त्यांनी त्या मॅचचा बरोबर वेध घेतलेला. मॅचच्या त्याच टप्प्यावर ते बॉल टाकतात जिथे ते डॉट होत आहेत आणि त्याच टप्प्यावर गेले 8 बॉल डॉट झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज संदीप. बघूया काय करतायत. फुल टॉस बॉल पण इतकासा फायदा न घेता आल्यामुळे पुन्हा मिड विकेट कडे जात आहेत. 1 धाव पूर्ण पण काहीच गचाळ असं क्षेत्ररक्षण. त्यामुळे 2 धावा पूर्ण करण्यात यश. क्षेत्ररक्षणाचं खूप इम्पॉर्टन्स असतं कारण का बॉलरने तितकाच बॉल टाकावा चांगला तेवढं क्षेत्ररक्षणही त्याला मदत करायची गरज असते. आणि हा उत्कृष्ट टोललेला चेंडू. बघूया काय होतंय. आणि 4 धावा. 4 धावा. चांगला फटका होता. आडव्या बॅटने खेळलेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने मारला स्वप्नीलने आखूड टप्प्याच्या चेंडूवर आणि त्याच्यावर 4 धावा घेण्यात यशस्वी. कॅशला जाण्याचा प्रयत्न होता फिल्डर कडून पण बॉल तेवढाच ग्लान्स होऊन 4 रनसाठी. हो पुन्हा एकदा तो चेंडू त्याच पद्धतीने कीपरकडे जात असताना कीपर तर तेवढंच कौतुक करायला हवं. त्याने बॉल ही तितक्या चांगल्या पद्धतीने पकडतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज स्वप्नील सज्ज. बघूया काय होत आहे. आणि हा पुढे टाकलेला चेंडू हवेत गेलेला आहे. बघू कॅचची संधी कोणाला मिळते. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केले त्यामुळे समाधान मानावं लागेल एकाच धावांवर. आणि 5 ओव्हर 5 बॉल नंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 73 वर. 6 बाद. शेवटचा चेंडू ह्या शतकातील. बघूया काय घडून आणताय त्याच्यावर. स्ट्राईकवर आहे जितू. बॉलिंगसाठी सज्ज संदीप. हलकासा पुढे टाकला आणि त्याच्यावर तितकाच टोल वसूल केलेला आहे. आणि 6 धावा. 6 धावा. मिडविकेटच्या दिशेने नदीत टाकलेला बॉल आहे हा.
6 धावांमुळे धावसंख्या पोचलेली आहे 79. 79 रन, 6 विकेट. शेवटचं शतक. बघूया किती धावा जमा करू शकतायत आपल्या संघासाठी. ह्याच्या अगोदरील सामन्यात ह्या दोघां संघांमधील 76 धावा चेस करण्यात होता आणि तो एक ओव्हर बाकी ठेवून संघ जिंकला होता. बघूया ह्यात ते काय करू शकतात. योगेश बॉलिंगसाठी सज्ज. बोलायला पहिला चेंडू वाईड चा इशारा होता. दुसरा चेंडू एज लागून थर्मॅनच्या दिशेने जात असताना त्याच्यावर एक धाव पूर्ण. 5 चेंडू अजूनही बाकी. समोर चितू. बघूया काय करू शकतात. आणि हा शॉर्ट बॉल होता. याला स्क्वेअर कट केलेला आहे. याच्यावर 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल संघाचा आणि दुसऱ्या धावेसाठी आणि हा गशाळ असं क्षेत्ररक्षण थ्रो गॅदर करता आला नाही, त्यामुळे रनआउटची संधी मिस करताना नाही मग दिसत नाही. संघाचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा प्रयत्न करण्याचा. लॉंगॉनने दिशेने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी हलकासा थ्रो दिलेला आहे, त्यामुळे नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. स्ट्राईकवर गेलेले आहेत पुन्हा स्वप्नील. बॉलिंगसाठी सज्ज योगेश. 84 रन्स, 6 ओव्हर 3 बॉल्स. आणि हा पुढे टाकलेला चेंडू पण त्याच्यावर एक धाव कंप्लीट. अंगाला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना 22 असा एक धाव ऍड. बॅट लागलेली आहे. ठीक आहे. हो, उत्कृष्ट असा चेंडू. कीपरने तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आव्हान निर्धाव असा चेंडू. शेवटचा हा शेवटचा बॉल मोमेंटम डिसाइड करणारा होता. याच्यात 2 धावा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि थ्रो दिलेला आहे आणि हा थ्रो आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोचलेली आहे 87 रन्स ऑफ लॉस ऑफ 6 विकेट्स. 7 ओव्हर नंतर संघाने 87 धावा केलेल्या आहेत. बघूया आता हे लक्ष कसं पद्धतीने चेस केलं जात आहे. मागील मॅच मध्ये त्यांनी 76 रन चेस केल्या होत्या. एक ओव्हर ठेवून ह्या मॅच मध्ये ते काय करिश्मा करतायत त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रवीण भंडारी यांच्याकडून खूप अपेक्षा असतील पुन्हा एकदा संघाच्या. त्याच पद्धतीने ह्या संघात अजूनही मातब्बर खेळाडू आहेत. सुभाष आहे, त्यानंतर दर्शित आहे, संदीप स्वतःही आहेत, योगेश आहे. बघूया हे लोक काय करू शकतात.
जितू सिंग, पहिला चेंडू ब्लॉक होल आणि त्यावर एक धाव. पुन्हा एकदा शाबासकडे जात असताना त्याच हळूवार पद्धतीने शाबास बॉलवर येत आहेत आणि 2 धावा पूर्ण. चालू राहू दे, चालू राहू दे. जितू सिंग आहे. हो, जितेंद्र. पुन्हा एकदा दर्शित सेट. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. संघाला 88 रनची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये चेंजेस काहीशी करताना बॉलिंग साठी सज्ज. बघूया ह्या चेंडूवर काय होतंय. फुलटॉस असा चेंडू, पण त्याच्यावर तितकंच असं काही त्यांना कमवता नाही आलंय आणि एकच धाव. एकच धाव 22च्या स्वरूपात ऍड होते. एक धाव. रेडी भाई, किधर उधर बैठ रहे हो क्या? उंच असा उडवलेला चेंडू, त्याच्यावर येण्याचा प्रयत्न करत आहेत बिपिन आणि एक धाव कंप्लीट. काहीच मिश्रित असं गोलंदाजी, काही टप्पे पुढे काही मागे. अंदाज घेतलेला आहे त्यांनी बॅट्समनचा, कोणत्या बॅट्समनला कोणते चेंडू टाकायचे आहेत त्या पद्धतीने योग्य गोलंदाजी करत असताना जितू सिंग. आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे आणि त्या संधीत योग्य पद्धतीने फायदा उचलत असताना रघुनी ती कॅच पकडलेली आहे आणि एक गडी गारद, एक गडी बाद. पुन्हा विकेटवर जात आहेत प्रवीण. मागच्या मॅच मध्ये करिश्माई परफॉर्मन्स केल्यानंतर बघूया ह्या मॅच मध्ये ते काय करतायत. प्रत्येक चेंडू 6 मारायच्या प्रयत्नात दर्शित पुन्हा एकदा तेच अपयश घेऊन, निराशा घेऊन परत येत असतात. ओहो, सेम फॉर्म, सेम पद्धतीने गोलंदाजी आणि 6 धावा. पुन्हा एकदा 6 धावा. मला असं वाटतं त्यांना तो पिच मधला बॉल असा फुटबॉल सारखा दिसतोय. ज्या पद्धतीने त्याने मागच्या मॅच मध्ये फलंदाजी केली होती तीच पुन्हा एकदा कंटिन्यू करतायत. जितू सिंग सारख्या मातब्बर गोलंदाजाला त्यांनी 6 धावाच्या पलीकडे पाठवलेला आहे. माफ करा, निर्णयामध्ये बदल. 6 धावांच्या ऐवजी 4 धावा. जर ह्या 4 धावा आहेत याचा अर्थ कॅचचा प्रयत्न असला पाहिजे होता तिथे आणि तो कॅच सुटलेला आहे. कारण का हा 6 जो होता डोक्यावरून गेला होता, पण त्याला 4 देण्यात येते म्हणजे ही कॅचची संधी मुकलेली आहे. बघूया जितू सिंग काय करू शकतात यात, पण प्रवीणने उत्कृष्ट फिरवलेला चेंडू. निर्धावाचा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी जितूबाईंकडून. जर तो कॅच झाला असता तर 4 धावा आणखीन कमी झाल्या असत्या संघात आणि त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये. बघूया आता कोण येत आहे. स्कोर झालेला आहे 8 धावा. अरे तो फिर पता कैसे चलेगा, क्या पता चलना.
पहिला चेंडू वाईड होता, दुसरा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर कट केला आहे आणि त्याच्यावर एक धाव मिळवलेला आहे. आता बघूया दुसऱ्या चेंडूमध्ये काय होतंय. प्रवीण स्ट्राईकवर. प्रवीण एक भन्नाट फॉर्म मधून जात असताना प्रत्येक बॉल 6 धावा आणि 4 धावांशिवाय ते खेळत नाहीयेत. आखूट टप्प्याचा चेंडू, एक धाव पूर्ण आणि नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा झाल्यामुळे नेक्स्ट बॉल हा फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल म्हणजे ह्या ओव्हरमध्ये एकच बॉल झालाय अजून. आणि हा उंच टोलवलेला चेंडू बघू, याच्यावर काय धाव येते. 6 धाव कमीत कमी लिहिलेल्या आहेत आणि 6 धावांचा इशारा. 6 धावांचा इशारा. मला असं वाटतं पुन्हा एकदा तोच पॅटर्न रिपीट होतोय. त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की ही मॅच चेस करण्याच्या खूपच जवळ आणि अगदी अतितटीचे प्रयत्न चालू आहेत संघाकडून. अनलॉक केलंय मी. ह्या जर चेंडूकडे जर आपण बघितलं तर हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. यॉर्कर होता. सुभाषने आपला जीव वाचवण्यासाठी ती बॅट टाकली होती का बोल्ड होणे म्हणून. पण बघा देवाची कशी करणी आहे. तो बॉल 4च्या दिशेने जातोय. एक संधी मिळालेली आहे पुन्हा एकदा त्यांना. ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पडलेला उत्कृष्ट असा चेंडू, पण त्याच्यावर 4 धावा. बघूया पुढील चेंडूत काय होत आहे. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. काहीच भ्रमनिराश करतायत रघु आपल्याकडून. त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात प्रत्येकाला. आणि हा उंच टोललेला चेंडू बघू, याच्यावर काय होतं. अति उंच चढालेला आहे. अनुराग त्याच्या खाली आणि ही कॅच घेण्याची संधी पण सुटलेली आहे. कॅच घेण्याची संधी आणि सुटलेली आहे. प्रयत्न चांगले होते. राऊंड विकेटवरून लेग कटर टाकला होता आणि तो तितक्याच चांगल्या पद्धतीने पडलाही होता, पण त्याला उंच टोलवलेला होता आणि कॅच सोडले अनुराग यांनी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने त्याच्यावर जितूभाई जात असताना बघूया काय करतायत. एक धाव पूर्ण. 15 पूर्ण बघायला गेला तर ह्या संघाकडून आतापर्यंत 2 संध्या सुटलेल्या आहेत आणि त्या दोन्ही महागड्या आहेत, कारण का दोन्ही इन फॉर्म फलंदाजाच्या संध्या होत्या. हो उत्कृष्ट असा बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने गॅदर केलेला आहे. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 26 रन्स. 26 रन्स ऑन लॉस ऑफ 1 विकेट. आता बघूया काय होतंय. कोण आहे तो तिसरा गोलंदाज. आणि दिसतोय प्रत्यक्षात असं दिसतंय की सुलेंदर येत आहेत बॉल घेऊन. बघूया काय करिश्मा दाखवताय सुलेंदर. विकेट थोडीशी सुकलेली आहे. ह्यावेळी पाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाने तितकाच कमी ठेवलेला आहे, कारण का पावसाने ती जागा भरून काढलेली आहे. बघूया आता काय करताय सुलेंदर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट और लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मला वाटतं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत आहेत. समोर सुभाष थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पुन्हा एकदा पॉइंट वर योगेश. पाटी थर्ड मॅन वर आहेत बिपिन. आणि तो फिल्डिंग पोझिशन मला नाही माहिती जिथे चमन पांडे उभे आहेत, पण आहे तो उभा तिथे. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता लेगला, पण तिथे न जाता तो गेलेला आहे लॉंग ऑफ कडे. एक धाव पूर्ण. चांगली संधी प्रवीणकडे. प्रवीणने ह्याच बॉलरला मागच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने खेळलं होतं. बघूया तो काय करतोय. पुढे टाकण्याच्या प्रयत्नात लेग स्टंपवर टाकलाय, पण उत्कृष्ट बॉल म्हणावा लागेल, कारण का एकच धाव आलेली आहे. जो बॉल 1 धाव देतोय किंवा जो बॉल
निर्धाव जातोय तो गोल्डन बॉल समजला जाईल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने. पुन्हा एकदा सुलेंदर सज्ज. टप्प्याचा चेंडू त्याच्यावर स्क्वेअर साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग वरून आरामात हळू पूर्ण तोल सांभाळून थ्रो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल कारण काही ह्या 3 बॉल मध्ये 1 रन 1 रन आणि 2 रन असे उत्कृष्ट 3 बॉल टाकलेले आहेत सुलेंदर यांनी. बघूया त्याच्या पुढच्या बॉलवर काय होत आहे. हा फुल टॉस चेंडू होता पण त्याला तितकंसं यश आणि तितकेशा रन्स काढता आले नाहीत. निर्धावाचा चेंडू उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल कारण का तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फुल टॉसला यॉर्कर कन्वर्ट केलेला आहे सुभाष यांनी. बघूया काय करतायत पुढील चेंडू. 4 बॉल झालेले आहेत. नो बॉल. ओव्हरस्टेपचा नो दिलेला आहे त्यामुळे पुढील बॉल हा फ्री हिट असेल. चांगली संधी चालून आलेली आहे. पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. बघूया ह्या चेंडूत काय करिश्मा होतोय. टाकून टप्प्याचा चेंडू पण डोक्यावरून आणि वाईटचा इशारा असेल नक्कीच अंपायरचा आणि वाईट देण्यात अंपायरांनी वाईट दिलेला आहे. बघूया काय होतंय पुढील चेंडूत. फ्री हिट कंटिन्यू राहील. ओहो उत्कृष्ट चेंडू स्कीट होऊन गेलेला आहे. त्याला काहीच फिरण्याचा संधी न मिळाल्यामुळे स्कीट झालाय चेंडू त्या मॅट वरून. त्या मॅचची कमाल हीच आहे की त्या मॅट वरून कुठलाही चेंडू स्कीट होऊ शकतो कुठलाही चेंडू स्लो होऊ शकतो. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू डुलकावून दिलेला आहे. 6 धावा. गजब शॉट. 6 धावा. So 24 balls, 49 runs to win. That's the equation so far. And this is going to be a challenging game for both the sides. And given the fact how this match has been turning on to its head, Shahbaz has been given the over. Shahbaz Khan. Shahbaz Khan is the new bowler. For a change, in the last game we didn't see him bowling. So that's a trick unleashed by Captain Yogesh. And this time it's been hit on the up and well fielded by Anurag. And that's a single. Shahbaz, who gets lot of shabash. And this has been flat batted over on the long on. Call for a second. Could have been, but that's a single. And that will be give Subhashmati the strike. And Shahbaz is having the ball in his hands. He's ready for the next one. Edged and safe. Oh, there is a harakiri between Chaman Pandey and the other fielder.
Yes, no, yes, no. And chance of a run out. Yes, no, yes, no. What's happening over there? Interestingly, no one knows. So Shahbaz is really putting things under some kind of pressure. It's a matter of couple of hits to the fence. And this time it's been hit high on the long on, chance of a catch, and it's been grasped it. Rather a difficult chance. The ball was up in the air for some time. Really couldn't get the hold of it. Maybe the sunlight beaming into the eyes of the fielder Hemant on that occasion at the long on. Tried to take the catch. And 2 runs have been taken over there in this occasion. So let's hope for a miracle from the batting side. Still they are lagging behind in terms of required run rate. The asking rate has been increasing. But it's a matter of a 6. It's just a matter of one big hit to the fence. And this time high up in the air. The ball travels. Chance, and the ball crosses the fence for a boundary. One bounce to the fence. What a shot coming from the willow of Subhash Mate, the willow. बहुत ही बढ़िया शॉट यहां पर सुभाष मते के बल्ले से निकलता हुआ धुआंधार शॉट. 4 रन के लिए. One bounce to the fence between the cow corner and the long on. What a shot. Beautiful stroke. Shahbaz for the last time in this over. Let's see what he can do. Let's see what he can bring on the table. And this time it's a white ball. The ball escapes the clutches of Shahbaz and it goes for a white. And this time, really well balled by Shahbaz. End of the over. The scoreboard is 50. After the end of 4 overs, it's 50 for 1. 4 overs, 50 for 1. I think at the same situation, the team A, well, 65. And in that comparison, 18 balls, 38 runs to win. The match is still even Stevens. The match is on. 18 balls, 38 runs to win. It's not over yet. And a lot of bowling attack still left in the tank of Team A. Anurag, Swapnil, Jitendra, Yogesh. Then you have Sulinder.
चलिए 18 गेंदों पर 38 रन की है आवश्यकता। और पहले ही गेंद उठाकर खेल दिया है लेग साइड पर, चांस और बहुत ही अच्छा उम्दा अटेम्प्ट यहां पर शाबाश द्वारा, लेकिन पकड़ नहीं पाए। गेंद सीमा रेखा पार, 4 रन के लिए टिप्पा खाकर सिर के ऊपर से 4 रन। थोड़ा सा कहीं ना कहीं लेट अटेम्प्ट दिखता हुआ, लेकिन वहां पर क्या होता है कि बॉल कुछ सरफेस पर अगर टिप करती है तो कभी कभी उछाल लेती है, वो अतिरिक्त हो जाती है, तो फील्डर कुछ नहीं कर सकते। कुछ जगह में उछाल नहीं लेती है तो फील्डर उड़ी मारते हैं तो हाथ से निकल जाती है, वो जैसे हमारे साथ हुआ था, कुछ नीचे से निकल जाती है वैसे। And this time it's been hit high, and handsome. What a shot! Magnificent shot by Praveen Bhandari. He is saying, Hari Om Hari, I am Praveen Bhandari. Well, that was hit really well. Picks the bones out of it and hits it on the offside. Well played. And this time the ball just goes past his chin. Some time for some chin music, says Raghavendra Shetty this time. Well bowled. Good comeback by Raghavendra Shetty. And this time it's a cross-batted shot. My goodness, Praveen Bhandari. Once again he's saying, Hari Om Hari, don't worry, I am here, I am Praveen Bhandari. So the match is really getting interesting. Match is getting to an interesting point at the moment. This is really going to be a bit difficult. And this time, the ball somehow escapes the clutches and chance over and out. And batsman is safe. Both the batsmen safe in the middle. 1 ball to go. Interesting. Try, but don't cry. And this time cross-batted chance, and the ball will cross the fence for a boundary. My goodness, what a batting, what a valiant effort here by both the lads, Subhash Mate and Praveen Bhandari. It's 12 balls, 17 runs to win. All of a sudden the match is going upside down. What's happening here? It's a magnificent show. 17 runs to win of 12 balls. 71 is the score. 71 at the end of 5 overs. 17 to win of 12 balls. It's the showmanship, sportsmanship of the highest level. Semi-final match of an all-important encounter. 17 runs, Praveen Bhandari. He doesn't want chai, toast and curry. He's saying, I am Praveen Bhandari. That was magnificent. We saw some of the biggest batting performances in the previous over. Praveen Bhandari started it all with an offside at Salt over the long offense for a maximum, and then followed it up with one on the leg side. Majority of the damage, bulk of the damage being done on the previous over. 21 runs were scored. And this time Anurag, what a ball. The match is not over yet. The match is not at all over yet. Anurag, what a delivery. 11 balls, 17 to win.
And this time once again on the block hole, not really allowing the batsman to open up the arms. Anurag, what a delivery, what a splendid comeback. This is how a comebacks are staged. 10 balls, 17 to win. This match is not over yet. And this time Praveen Bhandari, he just needed one to connect. Hits it one effortlessly over the long offense for a maximum. What a shot! Praveen Bhandari has arrived. He has literally on this ground. He has literally on this tournament. And he has on the position. Straight down the ground for a maximum. Pounding of the highest level. Massacre of the innocence. Absolute mayhem. And this time the ball just slips out of the hands of the bowler. It's a white ball. He's the big man player, Praveen Bhandari. And this time hits it high in the air, chance of a catch. But somehow I think the fielders are not there in the place and the ball falls in the no man's land. Chance of a run out again. Chance of a run out, and they are really not able to see the back of Praveen Bhandari for some reason. And Team A looks completely outshadowed today, outbattled. The shoulders are dropping down slowly and steadily. Praveen Bhandari has single-handedly annihilated the opposition. Wow. This calls for a party. Team C. Oh, this time a short pitch delivery, chance of a run out, and my goodness, what's happening over there? And once again, chance of a catch, chance of a run out. Let's have a look into it. 7 balls, 7 runs to win. And this has been played really well. Carpet shot along the ground. Can he go for the second? Can he go for the elusive second run? Aftab throws the ball, but the ball is not really getting connected. And they are hurrying for the third run. Can they get the third? My goodness, what's happening over here? Final match you perform, what happening? Final match you perform, what happening? This is what is happening at the moment. Now just 3 runs are required to win. Comedy of errors by the bowling side. They seem to have lost it. Where did the game actually slip away? 18 balls, 38 runs to win. And then Praveen Bhandari unleashed himself over one of the premier bowler, Raghavendra Shetty. He went over the long off. He went over the deep square leg region a couple of times before stamping the authority over the opposition. My goodness. Wow. Well done, Praveen Bhandari. Well done. Champion batsman for a reason. And this time it's hiked. And the catch goes down. Chance of a catch, and it's been dropped. The shoulders are really dropping hard. Hard luck. And this time it's a white ball. So they just need 1 run to win.
And another no ball, and the match is all but over. My goodness, Praveen Bhandari and Subhash Mate handedly of the single, they have annihilated the opposition. This match is over, and Team C has stormed their way, the authority all the way into the finals. Team C are in the finals. Finals are in the Team C. Well done, heartiest congratulations. And Praveen Bhandari. Ready, sir? Ready, bhai? Who is the man of the match? Sir, Hari Om Hari. Team C has Praveen Bhandari. बहुत बढ़िया बैटिंग की है प्रवीण भंडारी ने, बहुत उम्दा बैटिंग परफॉर्मेंस, और मैच जीतने के बाद मैन ऑफ द मैच इज